नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट उमेश राम खंदारे, प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार जागा अ अनुसूचित जाती यासाठी निवडणूक लढवित आहे. आपल्याला माहिती असेल की आता हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 तारखेला होत आहे. मी आपल्या समोर आपल्याला आवाहन करायला नाही तर सावध करायला येतोय. सावध यासाठी की ही जी निवडणूक आहे ही आपल्या सर्वांसाठी शेवटची ठरू नये. या निवडणुकीमध्ये जी निवडणूक होतीये ही एक विचार विरुद्ध एक वारसा अशी ही निवडणूक आहे. तर आपल्याला ठरवायचंय की जो वारसा आहे तो चालवायचा आहे की जो विचार, जो शाहू फुले आंबेडकर छत्रपतींचा जो विचार आहे ज्याने आपल्या देशाला, आपल्या संबंध महाराष्ट्राला समृद्ध केलेला आहे, तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या मुस्लिम समाजाला आवाहन करायचंय की ज्यांनी अकलाकचं मॉब लिंचिंग केलं, ज्यांनी आपल्या कुदळवाडीतले जे काही आपले दुकानं आहेत, जी घरं आहेत त्याच्यावर बुलडोजर चालवला, ज्यांनी आपल्या इथल्या मशिदींवर ज्यांनी बुलडोजर चालवला, आपण त्यांची साथ द्यायची का? ज्यांनी आपल्या मुलीचा, आपल्या बहिणीचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात, आपण त्यांची साथ द्यायची का? आज आपल्यातलीच काही लोक त्यांना मिळाली आहेत, ठीक आहे, परंतु या लोकांनाही समजलं पाहिजे की आपण ज्यांची साथ देतोय ती लोक आपली आहेत का? आपल्याला आज विचार करावा लागेल. मला या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला सांगायचंय की काँग्रेस पक्ष हा कायम मुस्लिम समाजासोबत होता आणि मुस्लिम समाजानेही कधीही काँग्रेसचा हात सोडलेला नाही. तर आपण विचार करावा. याचबरोबर मी माझ्या दलित समाजाला सांगू इच्छितो की जे उमेदवार आज तुमच्या समोर आहेत किंवा जे त्यांच्या मागे ज्या शक्ती काम करतायत, या शक्तींनी आजपर्यंत कुठल्या तुमच्या समाजाच्या किंवा आपल्या समाजाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला? कुठल्या एखाद्या मोठ्या प्रकरणात ते रस्त्यावर येऊन तुमच्यासोबत उभे राहिले? त्यावेळेस उभे होतो तुम्ही आणि मी, आपण रस्त्यावरचे कार्यकर्ते. आपल्याला विचार करायचा, जो वारशाने आलाय, जो घरात मोठा झालाय त्याला मतदान करायचंय की जो सर्वसामान्य घरातला आहे, ज्याला तुमच्या समाजाचे, आपल्या प्रश्नांची जाणीव आहे, त्याला मतदान करायचं? मला माझ्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना आणि उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना, माझ्या मतदारांना आवाहन करायचंय की तुमचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये कायद्याचे राज्य आणायचे की तुम्हाला या प्रभागामध्ये एक दहशतवादी किंवा तुम्हाला दडपशाही, दंडेलशाही आणून तुमच्या सर्वांचं नुकसान करून घ्यायचंय? निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्हाला एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मला निवडायचंय की बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडायचे? आणि म्हणून शेवटी सांगतो की आपल्या प्रभागामध्ये कायद्याचे राज्य आणायचं असेल, विकास करायचा असेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वसामान्य जनतेला आणि आपल्या प्रभागातल्या तरुणांना, रोजगारांना, बेरोजगारांना न्याय द्यायचा असेल तर येत्या 15 तारखेला आपण काँग्रेस पक्षाच्या हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना भरघोस मतरूपी आशीर्वाद द्यावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो.